भाऊ, रक्षाबंधनासाठी काहीतरी खास हवंच ना? रॉयल आउटफिट्स मध्ये जबरदस्त कलेक्शन आलंय। हो ना, बघ ही ब्रँडेड जीन्स आणि ही पुमाची टी शर्ट, स्टाईल एकदम टॉप क्लास। शर्ट पण एक नंबर आहेत आणि रेट पण एकदम भारी आहेत। कॉलेज पासून फॅमिली गिफ्ट पर्यंत सगळं मिळेल इथे। रॉयल आउटफिट्स काय येस बँकेसमोर सिन्नर, या नक्की भेट द्या। वसुंधरेचा हिरवेपणा जपण्यासाठी तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षांपासून सातत्याने बीजारोपण व वृक्षारोपण करणाऱ्या डॉक्टर मंगल सांगळे व प्रियंका केदार यांनी शनिवार दिनांक 26 जुलै रोजी सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे परमपूज्य निर्मला देवी प्रणीत सहज योग ध्यान केंद्र येथील विस्तृत परिसरात सुमारे 100 रोपांची लागवड केली। यात खैर, खिरणी, कडुलिंब, सिसव, कांचन, बहवा, भेंडी, करंज, मोह यांसारख्या अनेक वैविध्यपूर्ण रोपांची लागवड तरुप्रीत प्रकल्पाच्या वतीने करण्यात आली। यावेळी सहज योग ध्यान केंद्रातील सर्व पदाधिकारी व सदस्य देखील वृक्षारोपण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तरुप्रीत प्रकल्पाच्या वतीने असलेल्या कामाचे कौतुक करीत सदर पदाधिकाऱ्यांनी प्रकल्पास पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आभार देखील मानले। सहज योग ध्यान केंद्राच्या या तरुप्रीत प्रकल्पास पुढील काही दिवसात आणखी वृक्षारोपण करणार असल्याचे डॉक्टर मंगल सांगळे व प्रियंका केदार यांनी वृक्षारोपण प्रसंगी सांगितले। यावेळी वैविध्यपूर्ण रोपे लावून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला। जागतिक तापमान वाढीसारख्या समस्यांना सामोरे जाऊन जीवसृष्टी वाचवायची असेल तर अधिकाधिक वृक्षारोपण व बीजारोपण करण्याची नितांत गरज असल्याचं यावेळीच डॉक्टर मंगल सांगळे यांनी सांगितले। तसेच ओसाड माळरानावर हिरवळ पसरवण्यासाठी आम्ही तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून अविरतपणे कार्यरत आहोत व यापुढेही हा प्रकल्प आणखीन वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे मत यावेळीच प्रियंका केदार यांनी व्यक्त केले। दरवर्षी तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून त्या पर्यावरणपूरक काम करीत असतात। रोपटे आमचे अंगण तुमचे या प्रकल्पाला देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे असेही त्यांनी नमूद केले। तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत 20,000हून अधिक बीजारोपण तर 1,000हून अधिक वृक्षारोपण केले आहे। आपल्या वर्षभरातील बचतीच्या माध्यमातून हिरवळ फुलविणाऱ्या 2 मैत्रिणींचे काम अनुकरणीय आहे। SCN न्यूज साठी सुजल शितोळे। परिवार नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज जायगाव आश्रमावर आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम सहयोग परिवाराच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी तरुप्रीत प्रकल्पाच्या वतीनं आज आम्हाला इथं 100 झाडं त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत। त्या प्रकल्पाच्या संयोजिका डॉक्टर मंगल सांगळे आणि प्रियंका केदार या पण या आणि आम्हाला हे वृक्ष त्यांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभारही मानतो। आणि त्यांनी हा काही वृक्षारोपणाचा बीजरोपणाचा जो काही त्यांचा उद्देश आहे आणि जो काही त्यांनी कार्य हाती घेतलेला आहे त्यांच्या या कार्यासाठी मी सहयोग परिवाराच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि नक्कीच ही झाडं नव्याने वाढतील, बहरतील आणि एक हिरवा निसर्ग या ठिकाणी आणखी आपल्याला बघायला मिळेल असं या ठिकाणी आशा व्यक्त करते। धन्यवाद।